दर्शन घेतायत, निघतायत कोणालाच कळेना भगवंत आहे की नाही विटेवर. भगवंतांनी वीट केव्हा सोडली आणि सावतोबांच्या हाकेला पंढरपूर सोडून भगवंत भक्ताकडे निघालाय. दिवाळ खोर नारायण तया बहुतांचे ऋण, तुकोबराय म्हणतात. अनेक भक्तांचं ऋण कर्ज देवावर वाढलं की देवाला असं करावं लागतं. पण ज्ञानदेव आणि नामदेवादी मंडळी जेव्हा समोर येतात, बघतात पांडुरंग विटेवर नाहीये. हे फार कमी लोकांना कळतं. आपण बऱ्याचदा भक्ती करताना देवातल्या पाषाणाला नमस्कार करून निघतो, पण पाषाणातलं देवत्व बघणारी काही कमी मंडळी असतात. अधिकारी संतांना कळलं देव इथं नाहीये आणि मग सगळ्यांनी मोर्चा वळवला. नामदेव म्हणतायत, ज्ञानोबा देव गेले कुठे आजच्या दिवशी? ज्ञानराज म्हणतायत, न येणाऱ्या भक्ताकडे गेलेत म्हणाले नामया. कधीच पंढरपूरला न येणारा जो भक्त आहे ना त्याच्याकडे गेले, चला. आणि निघाले. आणि म्हणून आमच्या जनाबाई सांगतात की अशा संतांना शरण जाऊया सावतोबांच्या मळ्यात. आणि सावतोबांना सांगतायत, सावतोबा मला लपव म्हणाले, कुठेतरी माझ्या मागे चोर लागले, चोरांची टोळी लागली. हे सगळे संत भगवंताला बघायला सावतोबांच्या मळ्याकडे येत होते. भगवंत सांगतायत, सावतोबा लपवा मला, कुठेतरी लपवा लवकर. सावतोबा म्हणले, कुठे लपवू देवा? मळ्यात लपताय का? नको नको, शोधून काढतील. मग माळ्यावर बसताय का? नको, शोधून काढतील. मग देवा माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला माझ्याकडे जागा नाही दुसरी, कुठे लपवणार तुम्हाला? म्हणून सावतोबांनी एक विळा घेतला. कथा असं सांगते, पण त्यामागचा लक्षार्थ आपण समजून घ्यायचा. जो जनाबाईंनी कोडं सोडवले, सावतोबांनी सोडवले, हनुमंतरायांनी सुद्धा सोडवले. माझ्या हृदया व्यतिरिक्त भगवंता तुला बसायला जागा नाहीये दुसरी. म्हणून सावतोबांनी कथा अशी सांगते की विळा घेतला आणि छाती चिरली हृदय आणि म्हणाले, बसा इथे. आता आपण सुद्धा घरी गेल्यावर असं घ्यायचं धारधार मस्त. जमेल का हो? येईल का देव असा? हृदयामध्ये देवाला साठवायचं म्हणजे हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. कसा कोंडला जाईल? सोहम शब्दे मारा केला. श्वास घेतानाचा सूर आणि सोडतानाचा सूर, प्रत्येक श्वासाला त्याला आठवायचं. इतकं आठवलं ना की पाय चौरंग होतात, हात बिल्वपत्र होतं, डोळे समया होतात आणि हृदय गाभारा होऊन जातो. भगवंत येतोच तिथे. तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. षड्विकारांनी भरलेलं घर हे जे आहे ना हृदय, ते रीत करावं लागेल, तेव्हा भगवंत तिथे येऊन बसेल. सावतोबांनी कोडं सोडवलं ते आणि भगवंत सावतोबांच्या हृदयात आहे हे सगळ्या संतांना कळालं. या प्रसंगात भगवंत नागूच्या जवळ आले, तिच्या तोंडात पाणी पाजलं तिला आणि सांगितलं, नागू हे बघ डोळे उघड, मी आलोय. किलकिले डोळे कडून बघितलं. म्हणली, देवा हा काय निरोप नीट पोहोचला नाही वाटतं. रुक्मिणी कुठे आहे? आईसाहेब कुठे आहेत? मी सांगितलं होतं रुक्मिणी आईला घेऊन या म्हणून. अगं कुठली रुक्मिणी कुठलं काय? म्हणाले, मला लपायचंय पहिल्यांदा, मला लपवा आता. ते सगळे आलेत माझ्या मागे आणि भगवंतांना लपवावं. नामदेव ज्ञानदेवादी अधिकारी मंडळी सावतोबांच्या मळ्यात येतात आणि पाहतात, सांगतात, सावतोबा सांगा आमचा देव कुठे आहे? देव विटेवर नाही. आजच्या दिवशी एकादशीचा दिवस आहे, पंढरपुरात पांडुरंग नाही. हे केवढं अकल्पित घडले. सांगा आमचा देव कुठे आहे, द्या आम्हाला. सावतोबा म्हणतायत, कुठे शोधाल पांडुरंगाला? चराचर सृष्टीमध्ये तो आहे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, सर्व चराचर विठ्ठलांनी व्यापून उरले. नामदेव महाराजांनी इथे गंमत सांगतात या कथेमध्ये. नामदेव महाराज हळूच बघतायत, सावतोबा तुम्ही असाल भाजी फुलवणारे, मळा फुलवणारे, पण म्हणाले शिंपी कामातलं तुम्हाला नाही जमणार, शिवण कामातली चूक. कारण कथा असं सांगते की भगवंतांचा हिरवा शेला असा बाहेर राहिला होता शिवताना आणि सावतोबांना नामदेव महाराज म्हणतायत की तो शेला तेवढा भगवंतांचा नीट घातला नाही आतमध्ये. शिवण कामातली चूक म्हणली माझ्या लक्षात येणार आहे, पण ही रूपक कथा. खरा अर्थ असा आहे की तो हिरवागार शेला भगवंतांचा म्हणजे सावतोबांचा हिरवागार मळा होता भक्तीचा फुलवलेला. भगवंत व्यापून उरलेला आहे सगळीकडे, ही प्रचिती आली. आणि सावतोबा सांगतायत, भगवंता कशाला अंत पाहता, द्या सगळ्यांना दर्शन. आता आपल्याही घड्याळात 11 वाजले, कशाला थांबायचं? सगळ्यांना दर्शन द्या, कारण उद्या परत आपल्याला कीर्तनाची वेळ साधायची आहे
आणि नाही नाही म्हणता म्हणता दत्तप्रभूंची अशी इच्छा आहे की एका दिवसात परत 2 सेवा व्हाव्यात. त्यामुळे उद्या वेगळ्या विषयावर, वेगळ्या चिंतनाचा विषय आणि वेगळी आख्यान कथा घेऊन आपण उद्या सकाळी परत उद्या संध्याकाळी आपण सगळे इथे उपस्थित राहणार आहोत, भेटणार आहोत. उद्याची वेळ फक्त दादा सगळ्यांना व्यवस्थित सांगा आणि त्या वेळेला आपण सगळे उपस्थित राहा. काय झालं? 8 वाजता उद्या सकाळी? सकाळची पण 8:30? बर, 8:30 सकाळी पण 8:30चीच वेळ आहे. आपण छान मस्त झोप घ्या आणि उद्या सकाळी पुन्हा टवटवीत फ्रेश मूडनी कीर्तनासाठी उपस्थित राहा. जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेऊया. उद्या एक नवीन कथा सांगण्याचा प्रयत्न करते. भगवंत सगळ्यांना दर्शन देत आहेत. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणावर समर्पित करते. आजच्या कीर्तनाचा समारोप इथे करूया. आपण अभंगाचं निरूपण यथाशक्ती यथामती करण्याचा प्रयत्न केला. भैरवी घेऊन